नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। त्या युवकांनी दिला मानवतेचा दाखला। अपघातात मृत पावलेल्या माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार। माकडांची टोळी रस्ता ओलांडत असताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या टोळीतील एका माकडावर विधिवत अंत्यसंस्कार करीत जनावरांप्रती आपुलकीची भावना दर्शविणारी उल्लेखनीय घटना लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथे घडली। ही घटना दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेत सदर माकडावर अंत्यसंस्कार करीत विरलीतील त्या युवकांनी मानवतेचे उदाहरण प्रस्थापित केलं आहे। माकडांचा मानवी वस्तीत सहवास नेहमीचीच बाब आहे। अशीच एक माकडांची टोळी लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील बस स्थानक परिसरात माकड उड्या घालीत रस्त्याच्या दुतर्फा इकडून तिकडे ये जा करीत होती। दरम्यान रस्ता ओलांडताना त्यातील एका माकडाला अज्ञात वाहनाची धडक लागली, त्यामुळे तो माकड जखमी झाला। सदर बाब येथीलच काही वन्यजीव प्रेमी युवकांच्या निदर्शनास आली, त्यामुळे त्या युवकांनी तात्काळ त्या जखमी माकडावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला असता क्षणार्धात त्या माकडाचा मृत्यू झाला। त्यामुळे त्या वन्य प्राण्याला तसेच सोडून न देता त्या युवकांनी मानवाप्रमाणे त्याचा अंत्यविधी करण्याचे ठरविले। याकरिता त्यांनी त्या माकडाचे मृतदेह मातीत पुरून त्याच्यावर विधिवत अंत्यविधी पार पाडला। यावेळी सचिन वंजारी, रोशन खोब्रागडे, लीलाधर बांगरे, स्वप्नील खोपे, मोहन खोब्रागडे, बालक दुनेदार, शिवाजी दुनेदार, गणेश चुटे, आरती खोब्रागडे, सुप्रिया खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते। एकीकडे साप किंवा इतर प्राण्यांचे जीव वाचविणे दूरच, उलट मानवाकडून त्यांना मारण्याचे कृत्य केले जाते। याच्या विपरीत एका माकडावर मानवाप्रमाणे विधिवत अंत्यविधी करण्याची उल्लेखनीय कामगिरी करीत लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील त्या युवकांनी एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केले आहे। फुलं द्या ना, फुलं वर मांडून पे ते राहू दे ना रे। हॅलो